यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीने 235 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला। त्यांच्या या विजयामागे अनेकांनी अनेक कारणं सांगितली। विशेष करून त्यामध्ये विजयाचं विश्लेषण करणाऱ्यांकडून राजकीय कारणांचा किंवा जातीय कारणांचा समावेश केला जातो। मात्र हे ऐकून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल की भाजप महायुतीच्या विजयात काही धार्मिक आणि सामाजिक घटकांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे। खरं तर या घटकांविषयी आतापर्यंत कोणी बोलताना दिसलं नाही। म्हणूनच आज आपण महायुतीच्या महाविजयासाठी पडद्यामागे राहून कार्य करणारे 4 घटक जाणून घेणार आहोत, जे तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकले नसतील। तर ते कोणते घटक आहेत, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। यातला पहिला घटक आहे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित सामाजिक संस्था आणि संघटना। खरं तर भाजप आणि महायुतीने खूप आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती। मात्र त्यांच्या या कामात भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय विचारांनी प्रेरित इतर 65 सामाजिक संघटनांचा सिंहाचा वाटा आहे। महाराष्ट्रात यावेळी जे 6% मतदान वाढलं त्यात संघप्रणित अनेक संस्था संघटनांचा हात आहे। प्रबोधन मंचासारख्या सामाजिक संस्थांनी रस्त्यावर उतरून काम केलं। या सर्व संस्था संघटनांनी निवडणुकीच्या काळात घरोघरी जाऊन लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। शिवाय गावखेडी आणि शहरातील गल्लोगल्ली जाऊन मतदान वाढवण्यासाठी लोकजागृतीचं काम केलं। कोणालाही करा पण मतदान करा असं आवाहन केल्याने यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली। या सामाजिक संस्थांच्या मतदार जागृती अभियानामुळे महायुतीला खूप मोठा फायदा झाला। राज्यभरातील अशा संघटनांनी हजारो एकत्रीकरण सभा, छोटे कार्यक्रम, बैठका घेऊन जनजागृती केली। देशासाठी राष्ट्रासाठी मतदान करा असं आवाहन त्यातून करण्यात आलं। तसंच यासाठी सोशल मीडियाचाही भरपूर वापर केला गेला। यावेळी मतदान चुकलं तर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे या प्रचारातून लक्ष वेधलं गेलं। तसं पाहिलं तर संघप्रणित संघटना निवडणुकीच्या राजकारणात सहसा उतरत नाहीत। मात्र लोकसभेला झालेल्या कमी मतदानाचा देशाला फटका बसल्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी या संस्था संघटना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचं सांगण्यात आलं। कदाचित म्हणूनच विजयानंतर केलेल्या पहिल्याच भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विजयात हातभार लावणाऱ्या या राष्ट्रवादी सामाजिक संस्था संघटनांचं मनापासून आभार मानले होते। या निमित्ताने आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत, राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत, या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचारांनी ते देखील पुढे आले आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते, त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही, विजय राष्ट्रवादाचाच होणार हे आजच्या विजयाने दाखवून दिलं। आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी, ज्या राष्ट्रवादी विचाराने, ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली, त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नरेटिव्ह डिमॉलिश करून टाकला। दुसरा घटक आहे वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार। भारतात गेल्या 800 वर्षांपासून वारकरी संप्रदायानं सामाजिक प्रबोधनाचं काम केलंय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या या संप्रदायातील संतांनी आपल्या कीर्तनातून सामाजिक एकतेचा संदेश दिला, ज्यामुळे समाज एकसंध होण्यास खूप मदत झाली आणि परचक्राच्या काळात लोकांची धर्मावरील निष्ठा अबाधित राहिली। खरं तर भरकटलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्याचं काम याच संप्रदायाने केलं। आजही हा संप्रदाय सामाजिक प्रबोधनाचं काम जोमाने करतो आहे। अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या कीर्तनातून समाज जागृतीचं महान कार्य करत आले आहेत। याच वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य भाग म्हणजे पंढरीची वारी। या वारीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आणि जाणते नेते वारकरी संप्रदायाला पूजनीय असलेल्या भगवंतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात धन्यता मानत होते। देवाची सेवा करण्याऐवजी आम्हीच देवाचे बाप आहोत अशा वल्गना करत होते।
वारकरी संप्रदायाला पूज्य संतांचा अपमान होत असताना त्याच व्यासपीठावर त्या अपमानाचा आनंद घेत बसून ते राहत होते. साहजिकच याचा राग वारकरी संप्रदायाच्या मनात होताच. त्यामुळे महाविकास आघाडी हे धर्मविरोधी आहे असा सूर वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे धर्मासाठी पुन्हा जागृती करण्याच्या उद्देशाने अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी धर्मासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. खरं तर वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार पक्षीय राजकारणात किंवा एकूण राजकारणात फारसे सहभागी झालेले पाहायला मिळत नाहीत. मात्र यावेळी धर्म वाचवण्यासाठी आपण प्रत्यक्ष उतरायला पाहिजे अशी त्यांची भावना झाली. यासाठी काही कीर्तनकारांनी योजनापूर्वक महाराष्ट्रात दौरेही केले. कीर्तन हे लोकजागृतीचं प्रभावी माध्यम असल्याने यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास मदत झाली. या जागृत झालेल्या मतदारांनी कोणाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली याचं उत्तर 23 तारखेला आपल्याला मिळालंच आहे. पुढचा घटक आहे धर्माचार्य, संत आणि महंत. महाराष्ट्रातील अनेक संत, महंत आणि आध्यात्मिक गुरु आपल्या कथांमधून वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करत आले आहेत. सामान्यपणे त्यांच्या कार्यक्रमातून आत्मज्ञान, आध्यात्मिक उन्नती, धर्म, नीती याविषयी मार्गदर्शन केलं जातं. राजकारणापासून ही मंडळी दूरच असतात. किंबहुना विविध राजकीय पक्षाचे नेते अशा संतांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती पाहून आणि हिंदू धर्मावर आलेलं संकट पाहून ही संत मंडळीही पहिल्यांदाच उघडपणे प्रचारात उतरलेली पाहायला मिळाली. महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ सज्जाद नोमानी आणि ओलेमा बोर्डसारखे घटक उतरले होते. त्यांनी हिंदूवर अन्यायकारक मागण्यांची यादी महाविकास आघाडीकडे दिली होती आणि ओट जिहादचा नारा दिला होता. आश्चर्य म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यावर कार्यवाहीचं आश्वासनही ओलेमा बोर्ड आणि नोमानीला देऊ केलं होतं. त्याची प्रतिक्रिया हिंदू संतांमध्ये आणि हिंदू संघटनांमध्ये उमटणं स्वाभाविक होतं. त्यामुळे हिंदूंच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या संतांनी विशेष प्रयत्न केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे राज्यात ठिकठिकाणी संत धर्म परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं. सिन्नरमध्ये झालेल्या नाशिक ग्रामीण वारकरी संत धर्म परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या महंत रामगिरी महाराज, महंत रामकृष्ण महाराज लहबीतकर, माधवदास महाराज राठी यांच्यासह अनेक संत महंतांनी लव जिहाद, ओट जिहाद असे प्रकार समाज विघातक आहेत असं म्हटलं होतं. हिंदू संस्कृतीमुळे देशात सहिष्णुता व सर्व धर्म समभाव नांदतो आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीचं रक्षण व देशहिताला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास मतदान करून आपला हक्क बजवावा असं आवाहन सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केलं होतं. याशिवाय आमचा देश, देव, संस्कृती, गोमाता यांचं रक्षण आणि सन्मान करणारे सत्तेवर हवे आहेत असं श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी देखील म्हटलं होतं. धर्माचार्य आणि संत महात्म्यांच्या या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचं निवडणूक निकालावरून स्पष्ट झालंय. पुढचा आणि शेवटचा घटक म्हणजे धारकरी पॅटर्न. प्रत्येक निवडणुकीत काही ठराविक पॅटर्नची चर्चा हमखास होते. यंदाच्या निवडणुकीत देखील असेच अनेक पॅटर्न पाहायला मिळाले. त्यातलाच एक महत्वाचा पॅटर्न म्हणजे धारकरी पॅटर्न. या पॅटर्नमुळे अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही हिंदुत्ववादी उमेदवार पडतील असं वाटत असतानाही ते निवडून आले. ही किमया आहे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या धारकऱ्यांची आणि त्यांनी केलेल्या मतदान जागृती अभियानाची. धारकरी पॅटर्नमुळे काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गजांचा पराभव झाल्याचं दिसून आलं. वास्तविक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भिडे गुरुजींबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारले होते. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे गुरुजींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. शिवाय त्यांना गुरुजी का म्हटलं जातं असा अवहेलनात्मक प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यातच या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतदान करण्याचे मुस्लिमांचे फतवेही निघाले होते. त्यामुळे नाराज झालेल्या धारकऱ्यांनी हिंदू हित लक्षात घेऊन आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केली. खरं तर संभाजी भिडे गुरुजी यांच्या मागे खूप मोठी तरुणांची फौज उभी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सांगलीत आले की भिडे गुरुजींची आवर्जून भेट घेतात. भिडे गुरुजींच्या पाठीशी लक्षावधी धारकरी आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेची खूप मोठी ताकद आहे. हे धारकरी आणि त्यांचे कुटुंबीय रात्रंदिवस हिंदुत्वासाठी काम करत असतात. अशा धारकऱ्यांनी यावेळी देव, देश आणि धर्म यांच्यासाठी ठरवून मतदान केलं. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं पानिपत झाल्याचं चित्र दिसत आहे. एकंदरीतच राष्ट्रीय विचारांच्या संस्था, संघटना, विविध धर्माचार्य, संत, महंत तसंच वारकरी आणि धारकऱ्यांची खूप महत्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये राहिली आहे.
या सर्व घटकांनी वोट जिहादचा धोका ओळखून मतदारांना जागृत करण्याचं मोठं काम केलं। त्याचीच परिणती म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढून महायुतीचा बहुमताने विजय झाला। तर महायुतीच्या विजयामागील या 4 घटकांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।